गद्दी मुर्दाबाद मुर्दाबाद वक्तव्य करणारा नितीश राणेला अटक झालीच पाहिजे, वक्तव्य करणारा नितीश राणेचे मंत्रीपद रद्द झालेच पाहिजे। आदाब, जय हिंद। आप देख रहे हैं न्यूज़ एनी टाइम। मैं हूं फारूक शनोमानी। इस वक्त मैं जलगांव जिला अधिकारी कलेक्टर ऑफिस के सामने यहाँ पर धरने प्रदर्शन हो रहा है। जलगांव जिला एकता संगठन की ओर से जोरदार निदर्शन, जोरदार विरोध प्रदर्शन यहाँ पर हो रहा है। हम फारूक शेख साहब जो इस कार्यक्रम के आयोजक हैं उनसे बात करेंगे। शेख साहब, आज क्या है यहाँ पर, किस तरह का माहौल है? नीतीश राणे के खिलाफ क्या एक्शन लेने की आपकी मांग है? नीतीश राणे जो अभी महाराष्ट्र शासन के कैबिनेट मंत्री है, इसके पहले आमदार थे, वो टाइम 38 केसेस में से 22 केसेस उनकी यही है हेट स्पीच के, दो समाज में तेढ़ निर्माण करने का, मुस्लिमों को द्वेष देने का। अभी मंत्री बनने के बाद भी उन्होंने 12 फरवरी को प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए पूरा मुस्लिम समाज और अरबी मदरसे जहाँ चालू है महाराष्ट्र में उसके बारे में जहर रोका। यहाँ तक कि जो मदरसा 1993 से गवर्नमेंट रजिस्टर है, जहाँ पे 15,000 बच्चे पढ़ाई कर रहे हैं, वहाँ पे टीचर्स है, 900 एम्प्लॉई है, 120 हमारे 1200 के ऊपर गैर मुस्लिम बच्चे वहाँ पढ़ाई कर रहे हैं, 25 से ज़्यादा हमारे टीचर गैर मुस्लिम भाई है। वो कहता है कि वो प्रीमाइसेस में अगर एक हिंदू इंटरव्यू को जाता है तो उसको चाकू से भोंक सकते हैं। ऐसा टाइप से उसने गलत बयानात दिया, गलत कहा। इसके लिए हमारी मांग है आज कि भारतीय न्याय संहिता के तहत 196, 197, 198, 302, 298 के तहत दो समाज को लड़ाना, द्वेषपूर्ण भाषण देना, दो समाज में आपस में लड़ाना, दंगा कराने की कोशिश करना, ये सब उस पर लागू होते। इसलिए आज हम निदर्शन के द्वारा ये सरकार से मांगनी कर रहे हैं। हमने कल जिलापेट पुलिस स्टेशन में उसका कंप्लेंट दिया है। पुलिस ने अभी तक हमारी रजिस्टर नहीं की एफआईआर। अभी हम आज निदर्शन करके ये कंप्लेंट रजिस्टर करो करके बोलेंगे। अगर नहीं करे तो 10 दिन के बाद हम फिर हमारा पुलिस अधीक्षक कार्यालय में जाएंगे, वहाँ पे और हम ये धरने देंगे, निदर्शन करेंगे। नहीं हुआ तो फिर हम कोर्ट में जाएंगे। लेकिन ये सरकार चूँकि उसको इनाम के तौर पे कैबिनेट मिनिस्टर बनाया है, वो यही इससे बनाया है कि वो दो समाज में तेढ़ निर्माण करते रहे, वो हिंदू मुस्लिम करते रहे और उसको प्रमोशन मिलता जाए। पर हम जलगांव जिला एकता संघ, हमारी हुज्जा फाउंडेशन उसको कभी बख्शेंगे नहीं। इंशाल्लाह हम मर जाएंगे लेकिन उसको जब तक के गाड़ेंगे नहीं ज़मीन पे, जब तक के हम लड़ते रहेंगे। मैं चाहता हूँ कि नीतीश राणे तू ये समझ ले कि तुझे पहले ये तारीख पढ़ाना चाहिए कि मदारिस वो इस्लामी किले हैं। मदारिस वो किले हैं कि जहाँ से जिसके पढ़ने वालों ने, जिसकी बोरियों पर रहने वालों ने इस मुल्क को आज़ाद कराया था। जब ये मदारिस के उलमाए किराम, ये तलबाए किराम अगर अपनी ज़िद पर आ जाए तो इन्होंने अंग्रेज़ों को यहाँ से भगाया था। ये मदारिस वो किले तुमको याद होना चाहिए कि इसी मदारिस के वो तलबा और उलमा किराम थे जो मौलाना महमूद हसन गंगोई बने, कोई मौलाना कासिम नानोती बने, कोई मौलाना अबुदुल्लाह सिंधी बने, कोई मौलाना मोहम्मद अली जौहर बने, और इसके अलावा सैकड़ों उलमा किराम थे जिन्होंने अपना खून बहाकर इस मुल्क को आज़ाद कराया है। मैं नीतीश राणे को इतना पैगाम देना चाहता हूँ कि अगर अभी भी उसकी अक्ल ठिकाने पर नहीं आती है और वो अपना जहरीला बयान देना और अपनी गंदी आदत से अगर बाज नहीं आता तो हम ये साफ तौर पर एकता संगठन और अल्फाज फाउंडेशन के जरिए से उसे पैगाम देना चाहते कि इंसाफ की जंजीर को तोड़ेंगे नहीं हम। चूँकि हम मुसलमान हैं, हम इस मुल्क के कानून का, संविधान का एहतराम करते, हमारे मज़हब ने हमें सिखाया है। इसलिए मैं बड़े दो टोक अल्फाज में कहना चाहता हूँ कि इंसाफ की जंजीर को तोड़ेंगे नहीं हम, और छेड़ोगे अगर हमको तो छोड़ेंगे नहीं हम ये बात याद रखना चाहते हैं कि हम कोई बुज़दिल नहीं है। हम जो है इस मुल्क के कानून को हाथ में नहीं लेना चाहते, हम इस मुल्क के कानून का सहारा लेना चाहते, और हम इस मुल्क के कानून ने जो भी इख्तियार, जो भी राइट्स हमें दिए, हम वो तमाम काम करेंगे। अगर हुकूमत की आंखें हमारे इस निदर्शन पर अगर खुल जाती है और वो फ़ौरन नीतीश राणे को कैबिनेट मंत्री से भगाते हैं तो बहुत अच्छी बात है, और अगर नहीं भगाते तो फिर हम रास्ता रोको आंदोलन, जेल भरो आंदोलन, और जितने भी राइट्स इस मुल्क के कानून ने मुसलमानों को और हमको दिए हम वो तमाम काम करेंगे। मुफ्ती मोहम्मद खालिद, जलगांव एकता संगठन, अल्फाज फाउंडेशन, जलगांव। जैसे कि आप सब यहाँ पर देख रहे हैं, जलगांव जिला अधिकारी कार्यालय के सामने सभी अल्पसंख्यक समाज के जो लोग हैं वो यहाँ पर जमे हुए हैं और अपनी जो तीव्र नाराजी व्यक्त कर रहे हैं नीतीश राणे के बयान के खिलाफ। नमस्कार, माझं नाव अजय पाटील असून गेल्या काही दिवसांपासून नितीश राणे धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतायत। ते एका मोठ्या पदावर आहे, ते निवडून आलेले आहेत, तरी सुद्धा असं बोलतायत ते। आणि आपलं जे महाराष्ट्र आहे आता की हेट स्पीच मध्ये अव्वल नंबरवर, 1 नंबरवर आलेलं आहे आपल्या भारतामध्ये। ज्या महाराष्ट्राची ओळख पुरोगामी प्रगत महाराष्ट्र म्हणून आहे,
आणि जे श्रीमंत राज्य म्हणून भारतात ओळखलं जातं त्या राज्यामध्ये आपल्याला दुर्दैवाने नितेश राणे हे महाराष्ट्राचा गोबरपट्टा करत आहेत आणि अतिशय वाईट, आणि दररोज त्यांचे असे स्टेटमेंट चालू आहे. आता मी स्वतः हिंदू आहेत, मी हे मुस्लिम बांधव आहेत, पण इथं संविधानाने आम्ही फक्त भारतीय नागरिक आहोत आणि हा अधिकार आम्हाला दिलेला आहे. इथे आमच्यामध्ये कोणताही द्वेष किंवा अशी भावना नाही आहेत. आम्ही प्रेमाने जळगावला पण सगळेजण आम्ही एकतेने प्रेमाने राहतो, इथं आम्हाला काहीच नाही आहे. मात्र हे द्वेष पसरवण्याचं काम एवढ्या मोठ्या पदावर असलेला एक मंत्री करतोय, हे दुर्दैव आहे. आणि मी गृहमंत्र्यांना सुद्धा सांगेल की जर कधी हा सगळा लोड जो आहे तो पोलिसांवर येत आहे आणि दुर्दैवाने हे सगळं वातावरण बिघडवण्याचं काम एक मंत्री करत आहे, हे खूप दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच मी मागणी करतो. धन्यवाद. आपको लेकर चलता हूँ मजर पठान साहब की तरफ। मजर भाई, आज के निदर्शन के बारे में क्या कहना चाहेंगे? आज जळगाव जिल्हा एकता संघटनेच्या मार्फत मंत्री नितेश राणे याच्या विरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे. खरं तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की नितेश राणे सारखा बिंडोक माणूस हा मंत्रिमंडळात आहे. हे खरं तर मुसलमान विरोधी याची मानसिकता आहे आणि अशा माणसाला मंत्रिमंडळात ठेवून भाजप, RSS आणि देवेंद्र फडणवीस हे काय संदेश देऊ इच्छिते हे त्यांनाच माहिती. परंतु संविधानाची शपथ घेतलेला माणूस अशा प्रकारे बिंडोक वक्तव्य करतो, याचा आम्ही जाहीर निषेध करतो व आम्ही देवेंद्र फडणवीस यांना मागणी करतो की नितेश राणे याला ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. ही आज एकता संघटनेमार्फत मागणी आहे. आज आपण बघू शकता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये इथे अल्पसंख्याक समाजाचे जे लोक आहेत ते इथे समाज बांधव जमलेले आहेत आणि यांची एकच मागणी आहे की नितेश राणे यांच्यावरती कारवाई तर व्हावीच, पण त्यांना मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी देखील करण्यात यावी. थोड्या वेळामध्ये हे जे मंडळ आहे, संघटन आहे, हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तेथे निवेदन सादर करणार आहे. या अगोदर आपण यांच्याशी बोलूया. साहेब, आज तुम्हाला काय म्हणायचं आहे? आज आपण बघतोय का जेव्हापासून भाजपचे 2025मध्ये जे भाजपचे सरकार आले ते सरकारने नितेश राणे यांच्यासारखा एक सांड हा सोडून दिलेला आहे. आणि तो सांड हा जसं सांड असतो तो कधी कुठे जर पडायला लागला तर आपलं जे पीक आहे ना तो नष्ट करत असतो. त्या पद्धतीने लोकशाही नष्ट करण्याचं काम हा सांड करत आहे. आणि यांनी ज्या पद्धतीने लोकशाहीला काडीमा फासण्याचं काम केलेलं आहे ते अतिशय घृणास्पद आहे. आपण बघत आहोत की मदरसा असेल किंवा सरपंचांना धमकी देणे, सरपंचांना सांगणे की जर तुम्ही भाजपामध्ये प्रवेश करत नसाल तर आम्ही तुम्हाला निधी देणार नाहीत. त्याचप्रमाणे मदरसे हे याच्यामध्ये जे कारवाई करणारे लोक तिथे शिकवले जातात अशा पद्धतीने जे वक्तव्य केलं त्यांनी ते अतिशय घृणास्पद आहे. मदरसे पुरातन कालापासून सुरू आहेत आणि तिथे देवाचं आणि शिक्षणाचं काम तिथे केलं जातं आणि तिथे त्या मुलांना एक चांगल्या पद्धतीने एक चांगले देशभक्त मुलं घडवले जातात. पण नितेश राणे सारखा हा माणूस या देशामध्ये आपसामध्ये दंगे घडवण्याचं काम करत आहे आणि देशाला 2 हिस्सामध्ये वाटण्याचं काम करत आहे. ह्या पुरोगामी महाराष्ट्र हे सहन करणार नाही. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ह्या हेट स्पीच जे आहेत ते चालणार नाहीत. आम्ही याचा विरोध करत राहू आणि जर वेळ पडली तर नितेश राणेच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू आणि वाटल्यास लोकशाहीच्या मार्गाने जे आंदोलन आम्हाला करता येतील ते आंदोलन आम्ही करू. धन्यवाद. नितेश राणे यांनी काल परवा अतिशय खालच्या पातळीची आणि गलिच्छ अशी भाषा वापरलेली आहे. तर त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी सर्व समाज बांधव, मुस्लिम समाजाचे बांधव इथं उपस्थित झालेले आहेत. मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद